मित्रांनो नमस्कार। या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून। देशासहित महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा भगवा फडकला। ठाकरेंच्या शिवसेनेने घेतले नवीन विषय हाती आणि अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 17 पैकी 17 जागेवर झाला मोठा दणदणीत विजय। हा विजय बॅलेट पेपरवर झालेला असून या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्हा ठाकरेंच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातून ठाकरेंनी केलं भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यातून हद्दपार। मित्रांनो नेमकी काय आहे बातमी समजून घेण्या अगोदर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो जय महाराष्ट्र। सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्त्व काय आहे हे भाजपच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं जात आहे आणि हा विषय काय आहे हे भाजपला चांगलंच माहीत आहे। मित्रांनो ही निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी अशी शिवसेनेच्या निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांची मनापासून इच्छा होती। मात्र या मागणीला बऱ्याच नेत्यांनी केराची टोपली दाखवली होती आणि ही निवडणूक ईव्हीएम वरच व्हावी अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली होती। मित्रांनो राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, लोकसभेची निवडणूक ही पार पडली। यामध्ये आपण पाहिलंच तर विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जागा मिळाल्या नाहीत, मात्र लोकसभेला उद्धव ठाकरेंनी बाजी मारत विरोधकांना चितपट केलं तर शिंदेच्या शिवसेनेला संपवलं। त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। मित्रांनो यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात जनसामान्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दारीची लाट होती। या गद्दारांच्या आणि संतापाच्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बदल घडत आहे। जे ठाकरे आज शांत आहेत तेच ठाकरे मात्र पडद्याच्या मागून वेगवेगळे रणनीती आखताना दिसत आहे आणि या रणनीतीमुळेच एकनाथ शिंदे सेनेची पुरती गोची झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे राजकीय वातावरण शांत असल्याचं आपण पाहत आहोत, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुका या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खुणावताना दिसत आहे। त्याला कारणही तसंच आहे। मित्रांनो सहकारी क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांचा बराच वर्षभर प्राबल्य होतं। गेली 50 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सहकार क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं होतं। त्यानंतर भारतीय जनता पार्टी यांनी आपला चंचू प्रवेश केला होता, मात्र आता उद्धव ठाकरेंची शिवसेना सहकार क्षेत्रामध्ये उतरताना दिसून येत आहे। याच वेळी मित्रांनो झालेल्या बुलढाण्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि सोसायटीच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक भलं मोठं यश मिळालं आहे। खरेदी विक्री महासंघ बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अतिशय मोठा विजय झाल्याचं आपणास पाहत आहोत। संजय गायकवाड हे वादग्रस्त नेते त्यांच्याच बालेकिल्ला त्यांच्या जिल्ह्यात हा खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे। अशातच भारतीय जनता पार्टीला देखील त्यांच्याच बालेकिल्ल्यात खातं देखील खोलता आलं नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळीकडून जयघोष सुरू आहे। मित्रांनो ही निवडणूक नेमकी कशी झाली? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 17 पैकी 17 जागेवर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे, तर खरेदी विक्री महासंघाचे जवळपास 21 पैकी 19 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मात्र एकत्रितपणे निवडणूक लढवत या निवडणुकीमध्ये आपला 19 जागा विजय मिळवला आहे। म्हणजे जवळपास 35 जागेवर यांचा हा विजय संपादित केल्यामुळे एक एक करत जिल्ह्यामध्ये आता शिंदे यांची सेना आणि भारतीय जनता पार्टीचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होतं की काय अशी चर्चा आता सर्वत्र होताना दिसून येत आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र या भागामध्ये एकच जागा मिळवता आली। भारतीय जनता पार्टीला 1 जागा, त्यांच्या मित्रपक्षांची 0 जागा। यामुळे आता ठाकरेंचे हे वर्चस्व ग्रामीण भागामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आणि सोसायटीच्या क्षेत्रात वाढताना दिसत आहे। असाच मुद्दा आता समोर येत आहे। मित्रांनो उद्धव ठाकरेकडून जेमतेम तयारी करून ही निवडणूक लढली असली तरी सामान्य शिवसेनेच्या बळावरती ही निवडणूक लढून उद्धव ठाकरेंना हरवणं खूप अवघड आहे, हे पुन्हा एकदा यावरून स्पष्ट होत आहे। मित्रांनो एकंदरीत पाहाव्यास गेलं तर होऊन गेलेल्या विधानसभा निवडणुका 2029 साली उद्धव ठाकरेंनी जर आतापासूनच तयार केली तर शिंदे सेनेला आणि भाजपाला चितपट करण्यात ठाकरे यशस्वी ठरतील। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।